शिकलेल्या मराठ्यांनी उत्तरं द्यावीत, अडाण्यांनी नको. मंत्री छगन भुजबळ यांचा आंदोलक जरांगेंना जहर इटवला. छगन भुजबळांकडून भरत कराडच्या कुटुंबियांचं सांत्वन. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी भरत कराड यांची आत्महत्या. भरत कराड यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये बंजाऱ्यांचा समावेश करा. धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. आरक्षणासाठी जालन्यात बंजाऱ्यांचा एल्गार. आदिवासी श्रेणीचं आरक्षण मागण्यासाठी बंजारा समाजाचं आंदोलन. ज्यांनी हल्ला केला त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणं अयोग्य. भाजपची विचारधारा बदलली. आदित्य ठाकरे यांची भारत पाकिस्तान सामन्यावरून भाजपवर टीका. खासदार धैर्यशील मोहिते पाटील सोलापूरचे वाल्मिक कराड. माढ्यातील कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांचा गंभीर आरोप. तर आरोप करणाऱ्यांना कायदेशीर उत्तर देणार. धैर्यशील मोहिते पाटील यांचं प्रत्युत्तर. नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेचा एकत्र मोर्चा. मोर्चातून मनसे आणि ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन. गुंडांना हाताशी धरून राऊतांनी नाशिकची बदनामी केली. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला. प्रभादेवीमध्ये उद्धव ठाकरे गट आणि शिवसैनिक भिडले. प्रभादेवी पुलाच्या पाडकामावर कार्यकर्ते भिडले. प्रभादेवीचा वादग्रस्त पूल शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद. शिवडी नावाशेवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी घेतला निर्णय. विकास कामांच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. पालिकेला मिळालेल्या 40 कोटी रुपयांच्या निधीवर प्रश्नचिन्ह. मोदींच्या आईचा व्हिडिओ बनवणं हे काँग्रेसचं नीच राजकारण. चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. लातूरमध्ये हमी भावापेक्षा कमी भावानं शेतीमालाची खरेदी. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं बंद पाडला बाजार. शिर्डी साईबाबा संस्थानामध्ये मोठा बदल. एआय प्रणालीमुळे दर्शन जलद आणि सुरक्षित होणार. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस हरली आहे 90 निवडणुका. मंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा. रायबरेलीच्या विकास कामांवरून भर बैठकीमध्ये मंत्र्यांशी भांडले राहुल गांधी. मंत्री दिनेश सिंग यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले. उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अजित पवार पोहोचलेच नाहीत. नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचा शपथविधी नवी दिल्लीमध्ये आज संपन्न. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांनी घेतली शपथ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड शपथविधीला उपस्थित. अनेक दिवसांनी जगदीप धनखड दिसले.